नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रीय कॉमर्स अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बेसिक ऑफ अकाउंटिंग जर म्हटलं तर त्याच्याशी संबंधित ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग बद्दल आपल्याला माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. चला तर मग सुरू करूया ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. मित्रांनो, अकाउंटिंगच्या टोटल 6 ब्रांचेस आहेत. प्रामुख्याने महत्वाच्या 3 ब्रांचेस आहेत. त्या म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. परंतु बदलत्या काळाप्रमाणे ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग मध्ये सुद्धा बदल होत गेले आणि काही पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. ते आहेत खालीलप्रमाणे: टॅक्स अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. तो आपण वन बाय वन प्रत्येक पॉइंटवर सविस्तर चर्चा करूया. पहिला पॉइंट आहे ब्रांचेस ऑफ अकाउंटिंगशी संबंधित, तो म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्ड्स day-to-day business transaction in a systematic manner. It prepare final account like trading account, profit and loss account, and balance sheet. It shows the profit or loss of the business and its financial position. This information is useful to owner, investors and creditor. मित्रांनो, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये व्यवसायातील दैनंदिन व्यवहाराची नोंद केली जाते. तसेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार केली जाते. त्यामुळे व्यवसायाचा नफा व तोटा आणि आर्थिक स्थिती सुद्धा समजते. ही माहिती मालक, गुंतवणूकदार व कर्जदारांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. पर्पज फायनान्शियल अकाउंटिंगचा हेतू जर सांगायचा झाला, टू नो प्रॉफिट ऑर लॉस अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. सो प्रत्येक बिझनेसमनला किती प्रॉफिट ऑर लॉस झाला हे कॅल्क्युलेट करणं, माहिती असणं फार गरजेचं असतं. सो हा प्रॉफिट ऑर लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठीच फायनान्शियल अकाउंटिंगची मदत होते. एक्झाम्पल, प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲट द इयर एंड. तो फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये वर्षाच्या शेवटी आपण फायनल अकाउंट बनवतो, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पॉइंट नंबर 2, कॉस्ट अकाउंटिंग. Cost accounting deals with calculation and control of cost of production. It helps in finding cost per unit and reducing unnecessary expenses. It is mainly used by manufacturing organizations. It improves efficiency and profitability of business. मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग उत्पादनाच्या म्हणजेच प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची मोजणी म्हणजेच कॅल्क्युलेशन व नियंत्रण म्हणजेच कंट्रोल यासाठी केले जाते. त्यामध्ये एक युनिट किंवा एक नग बनवण्यासाठी किती खर्च लागतो त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. तसंच अनावश्यक खर्च कमी करण्यास सुद्धा मदत होते. पर्पज कॉस्ट अकाउंटिंगचं पर्पज आहे टू फाइंड कॉस्ट पर युनिट अँड इम्प्रूव्ह इफिशियन्सी. एक्झाम्पल, calculation of cost of producing 1 unit of goods. Point number 3, management accounting. Management accounting provides accounting information for planning, decision making and control. It helps management in budgeting, forecasting and performance evaluation. It is future oriented and flexible in nature. It does not follow fixed rules. मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंटिंग बाबत सांगायचं झालं तर मॅनेजमेंटला वेगवेगळ्या स्वरूपाचे डिसिजन म्हणजेच निर्णय घ्यावे लागतात. हे डिसिजन घेण्यासाठी महत्वाच्या माहितीची आवश्यकता असते आणि हे माहिती पुरवण्याचे कामच मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये प्रामुख्याने केले जाते. मॅनेजमेंट अकाउंटिंग ही फ्युचर ओरिएंटेड कन्सेप्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सो what is the purpose of management accounting?
to help management in decision like pricing, budgeting and expansion. सो प्राइजिंगशी संबंधित, बजेटिंगशी संबंधित आणि एक्सपान्शनशी संबंधित महत्वाचे डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग मदतीची असते. एक्झाम्पल, प्रिपरेशन ऑफ बजेट फॉर नेक्स्ट इयर. Point number 4, tax accounting. Tax accounting deals with computation of tax liability as per tax law. It ensures proper compliance with Income Tax Act and GST laws. It helps in tax planning and timely payment of taxes. It is compulsory for taxpayer. मित्रांनो, टॅक्स अकाउंट मध्ये कर किती भरावयाचा आहे त्याचे कॅल्क्युलेशन केले जाते. त्यामुळे योग्य प्रमाणात टॅक्स भरता येतो. टॅक्स अकाउंटिंग कर नियोजनासाठी उपयुक्त ठरते. व्हॉट इज द पर्पज ऑफ टॅक्स अकाउंटिंग? टू कंप्लाय विथ टॅक्स लॉज अँड प्लान टॅक्स पेमेंट. सो टॅक्सशी संबंधित जे कायदे आहेत त्याची पूर्तता करणे आणि टॅक्स किती टॅक्स पेड करायचा त्याचं कॅल्क्युलेशन करणे, या सगळ्या गोष्टी टॅक्स अकाउंटिंग मध्ये कन्सिडर केल्या जातात. एक्झाम्पल, कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम टॅक्स पेएबल बाय बिझनेस. पॉइंट नंबर 5 आहे ऑडिटिंग. Auditing is the examination and verification of accounting records. It ensures that accounts are true and fair. Auditing helps in detecting errors and fraud. It increases reliability of financial statement. मित्रांनो, ऑडिटिंग म्हणजे नोंदींची तपासणी करणे, तसेच खाते योग्य व सत्य आहेत का ते तपासून पाहणे. चुका व फसवणूक किंवा घोटाळे शोधण्यात सुद्धा ऑडिटिंगची मदत होते. ऑडिटिंगमुळे विश्वास जो आहे तो वाढतो, लक्षात घ्या. What is the purpose of auditing? To ensure accounts are correct and free from fraud. So accounts करेक्ट आहेत की नाही, ट्रू अँड फेअर आहेत की नाही, त्यासाठी ऑडिटिंगची फार मदत होते. आणि ऑडिटिंग मित्रांनो लक्षात घ्या, सीएच जो असतो तो ऑडिटिंग करतो. त्यामुळे जर का कुठल्याही प्रकारचे घोटाळे झालेले असतील किंवा काही चुका झालेल्या असतील तर ते शोधण्यास सुद्धा ऑडिटिंगमुळे मदत होते. पॉइंट नंबर 6, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. Social responsibility accounting measures the social and environmental impact of business activity. It shows the contribution of business towards society. It improves public image of the organization. It is related to CSR activities. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग मध्ये व्यवसायाचा समाज व पर्यावरणावर होणारा परिणाम दर्शविला जातो. व्यवसायाने घेतलेल्या किंवा केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली जाते. यामुळे संस्थेची सामाजिक प्रतिमा सुधारते. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीशी संबंधित आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग? टू शो कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. तो लक्षात घ्या, बिझनेस हा पूर्णपणे सोसायटीवर डिपेंड असतो, इन्व्हायरमेंटवर डिपेंड असतो. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशन हे सोसायटी म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागतात. सो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग नुसार सोसायटी आणि पर्यावरण म्हणजेच इन्व्हायरमेंट याला खूप महत्व दिले जाते. एक्झाम्पल, a company spending money on tree plantation or pollution control reports it under social accounting. So social accounting मध्ये काय येतं तर त्यांनी झाडे लावलेली असतील किंवा पोल्युशन कंट्रोल साठी त्यांनी काही उपाययोजना केलेली असेल तर ह्याच्यावर केलेला जो खर्च आहे तो सगळा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगशी संबंधित आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पाहिलीच असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका, कारण तुम्ही कमेंट्स केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मित्रांनो आम्हाला मिळतं. तुमच्या मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर सुद्धा करा, कारण ज्ञान हे वाटल्यानेच वाढतं. धन्यवाद.